आज आपण पारंपरिक पद्धतीने विदर्भातील चिंचवणी बनवणार आहोत. अक्षय तृतीयाला पित्राच्या नैवेद्यासाठी चिंचवणीचे फार महत्त्व आहे. रेसिपी सरळ सोप्या पद्धतीने दाखवली आहे, तरी रेसिपी पूर्ण बघा आणि चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. नमस्कार, किचन गप्पा गोष्टीमध्ये आपले स्वागत आहे. चला तर आपण रेसिपीकडे वळूया. चिंचवणीसाठी लागणारे आपले साहित्य: एक छोट्या वाटी भरून मी चिंच घेतलेली आहे आणि 3 चम्मच तांदूळ मी भिजत घातलेले आहे, 2 तास झाले. आणि वाळा घेतलेला आहे, त्याचे मुळं ते पण भिजत घालून ठेवलेले आहे मी. थोडासा खोबरा खीस, 2 पानं नागिलीचे, थोडा खोबरा खीस आणि हे आपली लाल सुपारी असते ना, ती लाल सुपारी थोडी, थोडा काठ, थोडा चुना, 2 वेलची आणि चारोळी थोडी ते टाकायला त्याच्या चिंचवणीमध्ये, गूळ, तूप आणि थोडं किंचितचं मीठ आणि जिरे. चिंच आपण चिंचवणीसाठी गरम पाण्यामध्ये भिजत घालून ठेवूया अर्ध्या तासासाठी. गुळामध्ये पण आपण थोडं पाणी घालून घेऊया, म्हणजे गुळ मुरल्या जाईल जरा, म्हणजे आपल्याला नंतर गाळून घेता येईल. हे आपण आता चिंचवणीसाठी आपण हे पान वगैरे सगळं मिक्सर मधून काढून घेऊया. पूर्वीच्या बायका ह्या पाट्यावर वाटून घेत होत्या. आता पण आपल्याकडे पाटा असला तर वाटून घेऊ शकतो किंवा मिक्सर मधून पण काढू शकतो. आणि हे मुळं आणि हे तांदूळ भिजलेले आपले, याच्यात थोडं पाणी घालणार आहे आणि हे बारीक वाटून घेणार आहे. हे बघा, पान, सुपारी, तांदूळ, वाळा हे सगळं काढलेलं याच्यात गाळून घेत आहे मी आता. म्हणजे जाडसर जो भाग आहे तो सगळा याच्यामध्ये चाळणीच्या वर राहणार. अजून याच्यावर थोडं आपण पाणी टाकून घेऊया. बघा, वाळ्याचा, सुपारी, पान वगैरे टाकलं, याचा आत्ताच सुगंध सुटलेला आहे छान. बघा, असं निघलं याच्यात ना. आता हे टाकून देऊ आपण. गुळाचं पण पाणी मी गाळून घेत आहे. हे टाकून द्यायचं. खाली काही खडे वगैरे असतात त्याच्यामध्ये, म्हणून टाकून द्यायचं. हे अर्धा तास चिंच भिजत घातली होती, छान भिजली आहे चिंच. आता आपण त्याला गाळून घेऊया. चिंचेचा जो चोथा निघलेला आहे तो तांबे पितळीचे भांडे, देवाचे भांडे घासण्यासाठी आपण वापरू शकतो. आपण चिंचवणी करायला घेऊया. थोडं तूप घालत आहे मी याच्यामध्ये. जास्त नाही घालायचं तूप, थोडंच घालायचं. तुपाच्या ऐवजी तेल पण घालू शकता. आणि आता जिरे टाकले मी याच्यात. आधी याच्यात आपण हे वाटून घेतलेलं टाकून घेऊ. तर याला फिरवून घेऊया असं. आपण हे वाटण जे टाकलं होतं त्याचा कच्चेपणा घालवला, अशा प्रकारे हे घट्ट आलेलं आहे. आता याच्यात आपण चिंचेची पाने टाकून घेऊया. हळूहळू टाकायचं. त्या
याबरोबरच आपलं गुळाचं पण पाणी घालून घ्यायचं. आता याला चांगलं फिरवून घ्यायचं. आता छान बघा सगळं एक जीव झालेलं आहे याच्यामध्ये. गुळाचं पाणी, चिंचेचं पाणी आणि सगळं वाटण वगैरे. आता याला आपण छान शिजून घेऊया, उकळी आणूया याला आणि त्याच्यानंतर आपण मग चारोळी वगैरे टाकणार आहोत. त्याच्या आधी आपण चिमूटभर मीठ टाकून घेणार आहे. कुठल्याही गोडाच्या पदार्थाला थोडं मीठ टाकलं ना त्याची चव जास्त वाढल्या जाते, म्हणून थोडं मीठ टाकायचं. याचं फार महत्व आहे आपल्या अक्षय तृतीयाला नैवेद्यासाठी पित्राच्या, म्हणून ही चिंचवणी केली जाते. तुम्ही पण घरी ट्राय करा आणि कमेंट मध्ये मला सांगा कोणी कोणी केली ते. आणि माझे असेच व्हिडिओ जर आवडत असतील तुम्हाला तर व्हिडिओला सबस्क्राईब करून ठेवा, असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी. आणि लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा. हे बघा अशी घट्ट आलेली आहे चिंचवणी. पातळ पण ठेवू शकता, कारण जशी जशी ही शिळी होते तशी तशी याची चव वाढते, असं ह्या चिंचवणीचं वैशिष्ट्य आहे. आणि याच्यामध्ये आता आपण पिस्ता घालूया, चारोळी थोडी, आणि हे खोबरा किसणी बाजूला काढून ठेवला होता तो टाकते थोडा. आणि 2 वेलची टाकल्या होत्या मी, पण तरी सुद्धा थोडी वेलची पूड टाकणार आहे. छान सुगंध सुटलेला आहे आपल्या चिंचवणीचा. आणि ह्या चिंचवणी आपली गुळाच्या पापड्या असतात ना आपल्या, मी याच्या आधी व्हिडिओ बनवलेला आहे तो तुम्ही बघा. आणि त्याच्यासोबत ह्या चिंचवणी खूप सुंदर लागते त्या पापड्यासोबत आणि कुरड्या वगैरे याच्यासोबत. झाली आपली चिंचवणी तयार. आता गॅस बंद करते. झाली आपली चिंचवणी तयार. अक्षय तृतीया निमित्त बघा छान घट्ट झालेली आहे. पण घट्ट करा पातळ करा, चिंचवणी एकसारखीच लागते, म्हणजे खायला चांगलीच लागते. ज्याच्या त्याच्या पसंतीनुसार आहे. घट्ट करू शकतो आपण, पातळ पण करू शकतो. आणि हे आंब्यापासून पण बनवल्या जाते बरं काय, चिंचपासूनच नाही, आंब्यापासून. फक्त प्रोसेस एकच आहे, आंब्याची करा या चिंचची करा. तुम्ही पण घरी ट्राय करा. असेच माझ्या रेसिपीज बघत चला आणि व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा. आणि असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.